Hello students, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn, that is in political science, our chapter number 1, working of the constitution. Already we are completed 4th chapter of history subject, and today we are study about the political science, and in that we are study the various concept about the constitutions and how the working were done in the constitution, and how helpful to our country about the working of the about the that working of the constitutions in our country, and how it will be successful, or it was be successful in our India, that is constitutions. Okay, that we are going to learn into the political science. So without wasting time, we will move on our textbooks. Okay, so now see here the constitution, working of the constitutions. Okay, now the textbooks of political science till now have helped us to take an overview of local government and the values and the philosophy of the Indian constitutions, as also the governing structure created by the constitutions and India's place in the international relation. Okay, I hope you are understood this very well. Okay, so just see की आपल्याला इथे काय देण्यात आलेले आहे, आपण जस्ट पाहूया की याचा आपल्याला अर्थ काय अपेक्षित आहे. इथे आपण इथं त्याचा अर्थ देखील आपण इथे पाहणार आहोत, आणि हे मी तुम्हाला संपूर्णतः मी मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. आता जर इथे ह्या पहिल्या ओळीचा जर आपण अर्थ घेतला, द टेक्स्टबुक्स, ओके, इथे जर तुम्ही पाहिलं, द टेक्स्टबुक्स ऑफ द पॉलिटिकल सायन्स टिल नाउ हॅव हेल्प अस to take an overview of a local government and the values and the philosophy of the Indian constitution, as also the governing structure created by the constitution and India's place in international relation. याचा जर अर्थ आपण जर पाहिला तर ऑलरेडी आपण इयत्ता 9वी मध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर लोकल गव्हर्नमेंटबद्दल आपण अभ्यास केला होता. थोडक्यात आपण त्याची हे ओव्हरव्ह्यू पाहिले होते. त्याचबरोबर आपण ते व्हॅल्यूज त्याच्या पाहिल्या होत्या, तत्त्वज्ञान देखील पाहिलं होतं, आणि ह्या सगळ्यांचा आपल्या ह्या कॉन्स्टिट्यूशन्समुळे आणि ह्या सगळ्यांमुळे जे काही तयार झालेलं कॉन्स्टिट्यूशन आहे, हे देखील आपण थोड्याफार प्रमाणामध्ये प्रिव्हियस स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकामध्ये आपण त्याचा आढावा घेतला होता. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यामुळे भारताचं कसं आपण वाढत गेलं हे देखील आपण पाहिलं होतं. द Indian Constitution has declared its objective to establish a secular democratic republic. बरोबर आहे, आणि यामधूनच या कॉन्स्टिट्यूशन्समुळे आपल्याकडं डेमोक्रॅटिक रिपब्लिक कसं तयार झालं. ओके, आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने त्याचं मांडणी करण्यात आली हे देखील आपण पाहिलं होतं. ऑल्सो इट मेड एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, ओके, provision to ensure that the citizens get justice and their freedom is protected. The Indian Constitution is seen as the means through which a progressive developed society based on a social justice and equality will be established. Okay, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, तर यामुळे आपल्या ह्या इंडियामध्ये किंवा आपण जिथे राहतो तिथे आपल्याला एक नागरिक म्हणून चांगल्या पद्धतीने इथे काय आहे की जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, आणि हे स्वातंत्र्य काय झालेलं आहे की या कॉन्स्टिट्यूशनमुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून या इंडियन कॉन्स्टिट्यूशनकडे काय केलं जातं, एका विकसित समाज असं म्हणण्याचं म्हटलं तरी चालेल, की एक डेव्हलपमेंट, एक आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंट सिटीजन या नात्याने आपण आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूटकडे पाहतो. एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलप सोसायटी असं आपण ह्या पद्धतीने आपण पाहतो, आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूटचा इथे मस्त काय म्हणू शकतो आपण अभ्यास करू शकतो. ओके, सो द कॉन्स्टिट्यूशन्स केम इनटू फोर्स ऑन द 26 जानेवारी 1950s. आणि ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली, तर 26 जानेवारी 1950 पासून, म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशन आपण वापरायला सुरुवात केलं. अँड सिन्स दॅन द गव्हर्नमेंट हॅज बीन वर्किंग इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स.
In this chapter, we will take a brief overview of the wide-ranging nature of Indian democracy, important changes that have taken place in its political process, and steps that have been taken to establish a social justice and equality. This review will be primarily focused on three areas, that is a democracy, social justice and judicial system. जर तुम्ही पाहायला गेलं तर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या या भारतातल्या राज्यकारभाराला जे पॉलिटिकल जो हे आहे पॉलिटिकल काय म्हणू शकतो आपण, राज्यकारभारच म्हणू शकतो, पॉलिटिशियन जे चालू झालं हे या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. ओके, सो तेव्हापासून आत्तापर्यंत हे जे कॉन्स्टिट्यूशनच्या मार्फत हा जो पॉलिटिकल कारभार जो पाहिला गेलेला आहे त्यापासून हे आपलं कॉन्स्टिट्यूशन अजूनच काय करून होतं की स्ट्रॉंग बनत गेलं. आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या देशामध्ये काय झालं की डेमोक्रेसी डेव्हलप्ड झाली, त्याच्यानंतर सोशल जस्टिस निर्माण झालं आणि ज्युडिशियल सिस्टीम या तिघांचा खूप मोठा पागंडा इथे पडला गेला. आणि ह्या तीन गोष्टींचा आपल्याला या चॅप्टरमधून काय करायचं आहे की चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सो व्हॉट यू मीन बाय डेमोक्रेसी? डेमोक्रेसी म्हणजे आपण म्हणतो की लोकशाही. आपल्याकडे डेमोक्रेसी म्हणजे डेमोक्रेसी आपण म्हणतो की आपल्याकडे इंडियामध्ये डेमोक्रेसी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो. आणि आपलाच असा एक देश आहे की आपल्याकडं डेमोक्रेसीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सक्सेस मिळाला आहे डेमोक्रेसी ह्या पॉलिटिकल ह्याच्यामध्ये. सो पाहूया आपण काय आहे की ही डेमोक्रेसी काय आहे ते आपण पाहूया. पॉलिटिकल मॅच्युरिटी. ओके, सो आता ह्या पॉलिटिकल मॅच्युरिटीच्या माध्यमातून डेमोक्रेसीचा काय संबंध आहे याचा इथे आपण विचार करूया. डेमोक्रेसी डज नॉट मेअरली इम्प्लाय अ रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर. The essence of a representative system is to integrate the principle of democracy in actual practice. Once this is done, democracy becomes an integral part of the political life of the society. म्हणजे आता इथे त्यांनी काय सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे की डेमोक्रेसी हे काय आहे की हे डेमोक्रेसी असून नुसतं उपयोग नाही आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे बनवून नुसतं उपयोग नाही आहे, तर त्याचं इम्प्लिमेंट होणं पण गरजेचं आहे. आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करून रिप्रेझेंटेशन करून एक चांगल्या पद्धतीची जर आपण डेमोक्रेसी जर प्रॅक्टिसमध्ये जर आणली तर त्याला आपण त्याचा काय म्हणू शकतो, ह्या डेमोक्रेसीला त्या पॉलिटिकल मॅच्युरिटीचा एक भाग म्हणू शकतो. And once this is done, democracy become an integral part of the political life of the society. आणि जर अशा पद्धतीने जर त्याचा व्यवस्थितरित्या जर आपण वापर करू शकलो तर ह्या डेमोक्रेसी हा पॉलिटिकल जीवनाचा हा काय होऊ शकतो, एक अविभाज्य असा भाग होऊ शकतो, इंटिग्रल पार्ट बनू शकतो. आय होप यू आर अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. सो according to the Indian people have directly representation in the parliament, state legislatures and local government. Holding a free and fair elections at regular intervals is an important indicator of the India's successful democracy. आणि हे जर आपण आता पाहिलं तर ह्या गोष्टी जर तुम्ही जर विचार करायला गेलात तर आज काय म्हणू शकतो आपण, तर या सगळ्या गोष्टीमुळे आज काय झालेलं आहे की आपली जी काय म्हणतो आपण ते आपले जे गव्हर्नमेंट आहे ही देखील गव्हर्नमेंटची जी शासन व्यवस्था आहे ती देखील बळकट व्हायला इथे मदत होते. आणि त्याचबरोबर काय होतं की यामध्ये आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर आपण विचार केला आणि जर ह्याचा पॉलिटिकलचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये ही डेमोक्रेसीला खूप सक्सेस मिळालेला आहे. आता कशामुळे हा सक्सेस मिळाला आहे? बिकॉज आपल्याकडे काय होतं की एक ठराविक इंटरवल नंतर, पर्टिक्युलर इंटरवल नंतर आपल्याकडे काय होते की एक इलेक्शन्स घेतले जातात, बरोबर आहे, रेग्युलर इलेक्शन्स घेतले जातात एका रेग्युलर इंटरवल नंतर. आणि ह्या इलेक्शन्समुळे काय झालेलं आहे की आपल्या इंडियामध्ये ही डेमोक्रेसी सक्सेसफुल झालेली आहे. आणि ह्या पार्टिसिपेशनचा म्हणजे आपले लोक देखील ह्या इलेक्शन्समुळे काय होत आहेत की इन्वॉल्ड होत आहेत प्रत्येक पॉलिटिकल प्रोसेसमध्ये. आणि पॉलिटिकल कॉम्पिटिशन पण काय होतं ह्या डेमोक्रेसीमुळे
काय झालेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि म्हणूनच आज जर तुम्ही विचार केला तर आपला हा इंडिया डेमोक्रेसी हॅज बिकम अ सक्सेसफुल टू अ ग्रेट एक्सटेंट असं आपण म्हणतो. आय होप यू आर अंडरस्टूड. नाव राईट टू वोट, दिस इज अ every citizens of a country have a rights to the vote. so right to vote काय आहे ते आता आपण बघूया. म्हणजे मतदानाचा हक्क हा नेमका काय असतो याचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅड मेड द प्रोव्हिजन ऑफ द राईट टू वोट फॉर ॲडल्ट्स. आणि आपल्या भारतीय संविधानामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक इंडियन नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. इन द pre-independence period, several provision existed which restricted the right to vote. बरोबर आहे. म्हणजे काय की सांगितलं गेलेलं आहे की आपल्या भारतामध्ये तरी तरतूद केलेलीच आहे, पण हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा मताधिकार जो होता, वोट करण्याचा जो हा एक हे होता, ट्रेंड होता, त्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन लागलं होतं, काहीतरी रिस्ट्रिक्शन होते. काय रिस्ट्रिक्शन होते पाहूया बरं. All such provisions were cancelled after the independence and the Indian constitutions guaranteed adult suffrage by giving the right to vote equally. आणि ते सगळे निर्बंध काय केले, काढून टाकले आणि प्रत्येकाला वोट करण्याचा अधिकार आहे, राईट आहे असं सांगितलं, समान हक्क आहे असं सांगण्यात आलं. टू बोथ मेन अँड वुमेन अबोव द एज ऑफ 21 इयर्स. त्याच्यामुळे त्यावेळेला तरतूद केली होती की 21 वर्ष वय पाहिजे, पण ह्याच्यामध्ये पण नंतर पुढे जाऊन चेंज केलं. द वोटिंग एज वॉज लॅटर रेड्यूस फ्रॉम 21 to 18. मग 21 वरून कितीवरती आणलं, 18 वरती ते वय घेऊन करण्यात आलं. ओके, सो विच गेव अपॉर्च्युनिटी टू पॉलिटिकल participation to the young generation in India. Such a provision have made India the largest democracy in the world. I hope you are understood very well. So India has the largest number of the voters compared to any other democratic nation. मग इतर म्हणजे comparing other nations, India has a largest काय म्हणू शकतो आपण, democracy in the world. So India has the largest number of voters compared to any other democratic nation. This changes is not only quantitative but also qualitative also, as a new political parties are emerging with the active support of young voters. These parties represent the various expectations of people and compete in the political sphere. I hope you understood the democracy in that political maturity this point or this topic you also understood very well, and right to vote this topic also you are understood very well. Now I will move on the next topic, that is a decentralization of democracy, and it is a very important topic. Because of this there are various changes are made into our constitutions, and various topics also covered in that, and they are successfully run in our constitutions. So what is that decentralization of democracy that we learn in this topic? So decentralization of a power is a central to democratic government. Okay, so decentralization controls the misuse of power and also creates an opportunity for political participation of all the common people also. आणि या सगळ्या ह्या डिसेंट्रलायझेशनमुळे ह्या पॉलिटिकल अपॉर्च्युनिटी म्हणजे त्याला एक पॉलिटिकल कन्सेप्टमध्ये एक सुवर्णसंधी निर्माण झाली की एक सामान्य माणूस देखील या पॉलिटिकल क्षेत्रामध्ये उतरू शकतो बिकॉज ऑफ द डिसेंट्रलायझेशन ऑफ द डेमोक्रेसी. आय होप यू आर अंडरस्टूड. सो द Directive principle of a state policy includes the provision for democratic decentralization. One such important provision is regarding empowering the local self-government, make a genuine democratic governance, a reality. After independence, several attempts were made towards the democratic decentralization. One such an important attempt is the 73rd and 74th amendment. Amendment म्हणजे काही चेंजेस करण्यात आले होते. अमेंडमेंट म्हणजे चेंज करणे ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ह्या डिसेंट्रलायझेशनच्या माध्यमातून 73rd आणि 74th हा जो एक कॉन्स्टिट्यूशनमधला हे एक जो मुद्दा होता हा काय केला की अमेंडमेंट म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला इन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो काही त्रुटी होत्या त्या बदलण्यात आल्या आणि हे कशामुळे शक्य झालं, बिकॉज ऑफ दी डिसेंट्रलायझेशन ऑफ द डेमोक्रेसी.
which gave a constitutional status to a local self-government institution and also increased their powers. Ensure transparency and accountability, which are the hallmarks of a good governance. Right to information, anybody has a right to get information, has made by the government more transparent and has reduced the elementary of secrecy in the working government. After the year 2000, the whole approach towards democratic reforms changed. Democratic reforms are considered as a right of citizens. Okay, so accordingly, citizens in India have got right to information, also education and food security also. And due to this decentralization, there is a democratic reform are considered as right of every citizens to know about the information, also have rights to know the information, also rights about the education and also rights about the food security. Okay, and these rights have strengthened democracy in India. I hope you are understood this whole topic. So this is a very important, that is a right to information, RTI 2005. Because of this decentralization of democracy, this right has every citizens has a right, or right now every citizens can ask directly to our government what is the any information. If you want, then we have a rights under the rights of the information, that is the RTI 2005. And why this has become? Because of the decentralization of the democracy. I hope you are understood this very well. So what the right of information? Let us learn about this. Citizen empowerment is the essential condition of a democracy. It is necessary to create an opportunity for citizens participation and interaction with the government. So this is a very important. What is it is necessary to create an opportunity for citizens participations and interaction with the government also, and that's why this RTI 2005 is formed, and it is with the help of the decentralization of the democracy. Increase the communication between the citizens and government, helps in the strengthen democracy and in building a relationship of a trust between them. Citizens have a right to know about the functioning of the government. The government of India gave the rights to information to the citizens of India to ensure transparency and accountability. I hope so. मी मगाशी ते मिस्टेक केली, हे इथून चालू आहे, इथून मी इथे डायरेक्टली वाचलं, सॉरी फॉर दॅट. विच आर द हॉलमार्क्स ऑफ अ गुड गव्हर्नन्स. Right of information has made by the government more transparent, and that's why these rights are very important to our civilization. So I will move on the social justice and equality. Now what is the social justice and equality? Social justice and equality are the important objective of our constitution. This is a very important objective of our constitution. The constitution has given the guidelines to establish a new society based on these two values. We are following the path laid down by our constitution to achieve this goal. Now to establish a social justice is to remove those social conditions which are responsible for injustice and insist on the equality of dignity for all individuals. ओके, आय होप यू आर अंडरस्टूड. कारण ह्याच्यामध्ये समजवण्यासारखं तर काही नाही आहे, ऑलरेडी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे आय विल जस्ट रीड इट आउट. ओके, सो द प्रिन्सिपल ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी एम ॲट द एंडिंग डिस्क्रिमिनेशन्स इन अ सोशल स्टेटस such as superior of inferior on the basis of the caste, religion, language and gender, place of birth, race, property, and giving the equality opportunity for development to every individual. To establish justice and equality, efforts are to be made at all levels of a society, but the government efforts and policies on the front of more important. For democracy to be inclusive, one must try to bring all sections of the society into a mainstream. Democracy is in fact a process of accommodating different sections in the society. Democracy helps in the reducing the social conflicts, and let us take a review of these efforts made in India in this direction. And that's why there are some efforts
taken by the government, because that democracy helps to reduce that social conflicts also. And which are that social conflicts, let us learn about that. Okay, so just review, we can see number one, that is a policy of reservation of seats. Okay, so policy of reservations of seats is meant for those section of society who have been deprived of the opportunity for education and employment for a long period of time. Accordingly, in education institutions and in government service, some seats are kept reserved for the scheduled caste and scheduled tribes. There is also provision of reservation of seats for other backward classes also. Okay, I hope you are understood this. Now the social caste, so the scheduled caste and tribes, that is a prevention of eroticities acts. This is an important act for establishing social justice and equality. This act prevents any injustice against the people belonging to the scheduled caste and the scheduled tribes, and any atrocity committed against them is liable for punishment. Now provision for minorities, this is again important social conflicts. The Indian Constitution has made several provisions for the protection of minorities. The government has adopted several policies for minorities to provide them the opportunities for education and employment. The Indian Constitution prohibits discriminations on the basis of caste, religion, race, language, and reason. This is a comprehensive provision for minorities also, which fundamentally protects their rights to equality, freedom, right against exploitation, and cultural and educational rights. I hope you are understood these conflicts also. And this is a very important law created by our constitution, that is a law related to women and provision for representation. In the post-independent period, efforts were made for empowering women. Taking into the consideration the problem of women, several policies have been adopted at national international levels to remove illiteracy among women and to make available opportunities for their development. The right to have an equal share in the property of the father and husband, dowry prohibitions act against sexual harassment, domestic violence prohibition act are some important provisions which create a favorable environment for a protection of freedom of women and securing their development. Okay, so this is a very important. So in our country, from the every beginning, women have an inadequate representation in policies and political institution also. I hope you are very well understood, because there is no explanation need, I think so. So that's why I'll just read all the paragraphs and all the concept on here. Many countries in the world have made efforts to increase the representation of women. From this perspective, changes are taking place in India as well. The 73rd and 73rd and 74th amendment reserved 33% of seats for women in local self government institution. मीन्स आता आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की आपल्या ह्या डेमोक्रेसीच्या डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसीमध्ये 73rd आणि 74th मध्ये अमेंडमेंट करण्यात आलं होतं. त्या अमेंडमेंटमध्ये काय सांगितलं होतं की वुमेनसाठी 33% सीट रिझर्व झाल्या पाहिजेत. पण पुन्हा हा जो मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आला आणि ह्या मुद्द्याला हात घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा अजून अमेंडमेंट करण्यात आलं. ह्यामध्येच तर काय करण्यात आलं की 33 वरून त्यांचं काय केलं तर 50% वरती रिझर्वेशन करण्यात आलं. दिस पर्सेंटेज हॅज बीन रेज to a 50% in several states including Maharashtra. A national commission for women has been established. Similar commission also exists at the state level. The Act for the Protection of Women Against the Domestic Violence is an important step in the direction of the democracy. This act underlines the need to protect the dignity and the self-esteem of women. Okay,
आणि आत्मसन्मान आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आत्मसन्मान वाढला, महिलांकडे पाहण्याचा सन्मान वाढला आणि त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट देखील वाढला गेलेला आहे. सो दिस ॲक्ट रिजेक्टेड ट्रॅडिशनल फॉर्म्स ऑफ डॉमिनेशन्स अँड authoritarianism and expanded the scope of Indian democracy to make inclusive in a true sense. Okay, this is a table you just read, and I'll just going to the next topic, that is a role of judiciary. Okay, the judiciary in India has play an important role in strengthening democracy and helping to make towards achieving the objective of a social justice and equality. This is a very important, social justice and equality हे इन्क्रीज करण्यासाठी हे जे मेन ऑब्जेक्टिव्ह होते याच्यामध्ये जो आपल्या ज्युडिकलचा पार्ट खूप मोठा आहे. ओके, सो वाईल इंटरप्रिटिंग द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशरी हॅज ऑलवेज टेकन इन टू अ कन्सिडरेशन द फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन and also the intentions of the constitution makers. We will try to understand the contribution of the judiciary is a regard with the help of following points. That is number 1, the basic framework of the constitution. The constitution is a dynamic, बरोबर है? So it is a living document. It is a living document. The constitution has to change according to the changing condition, and the parliament has a power to make those changes. Changes. The judiciary has accepted this power of the parliament to make changes in the constitution, but at the same time specified the limitations on this power. The judiciary has taken a stand that a parliament, while amending the constitution, cannot alter the basic structure of the constitution. म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही असं आपल्या ह्याने ज्युडिशरी सेक्शनने सांगितलेलं आहे. तुम्ही चेंज करण्याची पॉवर त्यांना दिली, पण पूर्ण बेसिक स्ट्रक्चर तुम्ही चेंज करू शकत नाही असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगून ठेवण्यात आलं होतं. ओके, now the second topic is, you can read this is for your understanding. Okay, so significance of judicial decision, the protection of the provided to the citizens by the fundamental rights in the constitution has been made more meaningful through various decisions of a judiciary. Some of the important subjects on which the court has given a judgment include a rights of children, that is a protection of human rights, protection of the honor and dignity of women, individual freedom and tribal empowerment. These efforts have made the political process in India more matured. Okay, and due to this is a very important. They are given the rights for the children, rights for human rights. So in this chapter we took a review of the constitution and the working of the government on the basis of the constitution in the context of India. Okay, Indian democracy. There are many challenges, okay, before India's democracy. Government acts and policies have not put an end to all the problems. So there are several few new problems confronting us. However, what is important is that the people in India have developed a democratic mindset. So in the next chapter, what we have to learn, we will study the election process in India. Okay, so I hope you are understood all the concept about the working of the democracy in this chapter, and also learn the social conflicts also. Okay, and very well you understand all the concept and all the topic. I hope you are understood all the topics and all the conflicts related to the democracy also, and what do you mean by the decentralization democracy, and how the democracy is successful in our India. We see in with the help of the chapter working of the constitutions, and I hope so you are enjoy this chapter. You are also understood all the concept. In the next chapter definitely we learn about what that the study of the election process in India, and I hope you are understood all concept of this chapter, and thank you for watching this video. Okay, so thank you very much once again.